नको नको झालंय सध्या भाड्याच्या घरात राहायला. ते तुम्हाला पुढे गेल्यावर नक्कीच कळेल. 1 महिना गावाकडे सुट्टी कशी मज्जेत गेली ना कळालंच नाही. कोणाचा साखरपुडा तर कोणाचं लग्न, तसेच शेतातली कामं देखील करण्यात पूर्ण महिना निघून गेला. ऊन कळालं नाही, ताण कळाली नाही, काही कळालं नाही. सगळ्यांनी मजेत एन्जॉय केलं. कारण ते आपलं हक्काचं घर होतं. तिथं कोणी आपल्याला काही बोलायला नव्हतं. त्यामुळं आओ जाओ घर तुम्हारा. आपलं हक्काचं घर म्हटलं ते कसं का असोना, पत्र्याचं असो नाही तर मातीचं असो, पण ते हक्काचं असतं. तिथं आपल्याला कोणीच काही बोलणारं नसतं. पण भाड्याचं घर म्हटलं ना खूप काही ऐकावं लागतं. 1 महिनाभर माझी सुट्टी खूप आरामात गेली. मनाला अजिबात त्रास नव्हता. हां, शारीरिक त्रास म्हणजे कष्टाचं काम होतं, पण मन एकदम प्रसन्न होतं. 1-1.5 महिना खूप आनंदामध्ये घालवला सगळ्यांबरोबर आणि आता निघालो आहोत परतीला. व्हिडिओ टाकायला थोडासा उशीर झाला, पण हेच ते कारण होतं. इथं आल्या-आल्या ना एवढं आम्हाला म्हणजे महाभारत, रामायण म्हटलं तरी चालेल ऐकून घ्यावं लागलं ना, की ते मी शब्दात सांगू शकत नाही. देवा, लवकरात लवकर आमचं देखील छोटं का होईना, पण स्वतःचं हक्काचं घर होऊ दे, हीच माझी इच्छा.